तर त्याच स्पर्धा आहेत. आज ज्ञानेश्वरीचा डान्स आहे, पण संपूर्ण डान्सच्या टीम बरोबर पुण्याला जाणार आहेत. चला तर मित्रांनो, ज्ञानूचा आणि सगळ्या मुलांचा आपला डान्स झालेला आहे, सगळे निघालेले आहेत बघा. चला मित्रांनो, दर्शन घेऊन झालेलं आहे देहूमधले सगळं. खूप छान वाटतं ना प्रथम, म्हणजे इथली वाईबच अलग आहे. बघूया चला सीन काय आहे तो बघितला पाहिजे. जागा आहे का बसायला, सुरू झालंय का डिक्लेअर झालंय. और अगले 2 प्राइजेस फर्स्ट प्राइजेस हैं मॉडर्न सोलो माइनर में, उनमें से पहला नाम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये. काल रात्री यायला अक्षरशः इथं देहूमध्ये 2 वाजले आणि जे संस्थांचं ऑफिशियल भक्तनिवास आहे त्या ठिकाणी आपण थांबलोय. इंद्रायणीच्या काठी बघा, इथे इंद्रायणी तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे. खूप छान असा परिसर आहे. आपण 4 रूम घेतलेल्या सगळ्या फॅमिलीजसाठी मिळून. आता आवरलेलं आहे, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. तुम्हाला एक रूमचा ग्लिम्स दाखवतो. 800 रुपयाला आपल्याला ही एक रूम मिळाली. बघा आता पसारा पडलेला आहे सगळा. रूममध्ये बेड्स, बेसिक ॲम्युनिटीमध्ये फॅन, टॉयलेट बाथरूम सुद्धा चांगलं आहे. म्हणजे पाणी वगैरे इंद्रायणीचं असल्यामुळं जड वगैरे पाणी नाही, त्यामुळे एवढं काही हे वाटलं नाही. कॉरिडोर बघा. तर अशा ह्या रूम आम्ही 4 घेतलेल्या आहेत, त्या तिकडल्या 2 आणि ह्या 2. तर याच्यामध्ये फॅमिलीज सगळे आमच्या ॲडजस्ट झालेल्या. 800 रुपयाच्या मानानं म्हणजे चांगली वाटली रूम. चला आता जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. सगळ्यात आधी चेकआउट करायचं आहे, बॅगा घेऊन खाली जायचं आहे, गाडीमध्ये ठेवायचे आणि तिथनं पुढचा प्लॅन. आपला जो रिझल्ट आहे ना तो 12:30 वाजता आपल्याला तिथं रिपोर्टिंग करायचं परत. आणि काल गेलेलो तिथंच, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह जो होता तो, तर त्या गोले रोडला, तर त्या ठिकाणी जायचं. त्याच्या आधी इथं दर्शन करायचं आणि पुढला प्लॅन काय आहे तो सगळ्यांच्या संगणमतानं आपल्याला ठरवायचं आहे. चला जाऊया, खाली जाऊया. चला मित्रांनो, दर्शन घेऊन झालेलं आहे देहूमधले सगळं. खूप छान वाटतं ना प्रथम, म्हणजे इथली वाईबच अलग आहे, वेगळी आहे. हे म्हणजे वारकरी संप्रदाय असेल आणि त्याच्या रिलेटेड जी सगळी प्लेसेस असतील तिथं आल्यानंतर तुमच्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्यातला जो काही तो भक्तिभाव असतो तो बाहेर येतो आणि ते जाणून येतं. नेक्स्ट प्लॅनिंग आहे आळंदीचं. खरं वेळ झाला आहे, 12:30ला रिपोर्टिंग आहे. बघूया चला काय होतं आहे. निघालोय आता. खायला सुद्धा काहीतरी पाहिजे, भुका लागलेत. आता पोरं ठरवणार सगळे. नाही काय खाणार आहेस, भुका लागलेत. चला बघूया काय. तर मम्मी आमची हळूहळू चालत येतं. मम्मीचं पाय दुखतात खरं. आता ही देहू आणि आळंदी म्हणल्यावर त्यांच्या अंगात काय एनर्जी येते कोणास ठाऊक, आणि ते जाणवतं आहे. चला आता बघूया. हे शॉपिंग वगैरे यांची सुरू आहे, तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेऊया. चला मित्रांनो, हॉटेल पूजा म्हणून आहे, तर तिथे आलेलो आहे आपण. नाश्त्याला काय घेतल्या, वडापाव आणि भजी. कसं आहे वडा? छान आहे. वडा कसा आहे? वडा खाल्लेला नाही, गरम गरम तर आहे सगळं. एक नंबर आहे, एक नंबर आहे ना. नाही आवडलं काय?
मित्रांनो चला आलेलो आहे श्री क्षेत्र आळंदी आपल्या माऊलींचं क्षेत्र 2016ला शेवटचं आलेलं त्यामुळं काही म्हणजे खूप बदल झालाय लक्षात येत नाही होय ना प्रथम? चला, तर बघा म्हणजे इथं पाठीमागं आपण गाडीनं आपल्याला उतरवलं आणि जे 4 व्हीलरचं पार्किंग आहे तिथून आपण आत निघालो जायचं एक जास्त वेळ नाही अर्धा तास किती वाजलेत प्रथम 11 वाजले 12:30ला तिथे रिपोर्टिंग आहे त्यामुळे 1 तास इथं स्पेंड करू शकतो आपण एका तासात दर्शन घेऊन थोडं साईडला परिसर एक्सप्लोर करूया काही तर खायचं असलं तर खाऊया आणि परत पुढे जाऊया चला. मित्रांनो आज काही शूटिंग करून दिलं नाही आणि दर्शनसुद्धा आणि खूप मोठी रांग होती त्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलं समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथं तसंच पाया पडून आलो आणि प्रसादात थांबलो नाही कारण वाजलेत 11:45 12:30ला सुरू होणार आहे तिथं प्राईज डिस्ट्रीब्युशन त्यामुळे आपल्याला पुण्याला पोहोचणं त्या ठिकाणी पोहोचणं सगळ्यात महत्त्वाचं आहे गाडीचे बसले सगळे चला जाऊया पुण्याला जाऊया आपण चला मित्रांनो 12:30 वाजून गेलेत पाऊण वाजलाय आणि पोहोचलेलो आहे आपण तिथं बघूया चला सीन काय आहे तो बघितला पाहिजे जागा आहे का बसायला सुरू झालंय का डिक्लेअर झालंय चलो चला चला चला. More than a decade, I see there's always more and more and more. अगले 2 प्राइजेस फर्स्ट प्राइजेस हैं मॉडर्न सोलो माइनर में उनमें से पहला नाम ज्ञानेश्वरी पतंगे फर्स्ट प्राइज. एक और नाम है फर्स्ट प्राइज के लिए कौन तैयार है? एनी गेस? फर्स्ट प्राइज एक और नाम है धृति गवली. ये आप लोगों से बहुत नाराज होने वाली है पूछने पर आपने उसका नाम नहीं बताया. धृति गवली फर्स्ट प्राइज. दूसरा नाम मित्रांनो ज्ञानीचा पहिला नंबर आलेला आणि बघा रडायला गेल्या बघा शर्मन अवार्ड रडायला गेले दोनों भी आइए काय झालेलं की ज्ञानाचं त्यामुळं असं वाटतं टेन्शन होतं खरं ये म्यूजिक कुछ ही पहिला नंबर आणि मॉडर्न मध्ये पहिला नंबर 2 काढले आणि त्यात पत्त्याचं सुद्धा बघा डोळे भरून आले जल्दी करून आल्यात पण रडत नाहीत रडत नाहीत पण यस ज्ञानूचा पहिला नंबर आलेला आहे मित्रांनो हे बघा नुसती रडतेच पप्पा गेलेत ज्ञानूला आणाय तुम्हाला आता ज्ञानूची बेड घालून देतो जरा आता ती डिमांडमध्ये आणि पहिले दोन्ही नंबर आपले आलेत मॉडर्न मध्ये म्हणजे डान्स अकॅडमी आपले आलेत बघा आतापर्यंत सगळे नंबर पहिले झाले येस आणि आता बोलाही ना झालंय मला या कंडिशन मध्ये आइए ना फिर माइनर ग्रुप में ये हाल है कि आर्टिस्ट वहां है सपोर्ट वहां है तो आगे चलकर क्या होना है सबके सब एक्सप्रेस है अपना अपना ट्रैक शूट करके आगे बढ़े इस ओर से आपको ऊपर आना है फर्स्ट प्राइज डांस ऑन डांस एकेडमी इन बॉलीवुड प्रायो जूनियर किनीशा पेटकर परनीका सिंगासने और शरयू मालिसेट्टी. सरयू, परनिका, किनिशा, अनया और वेदांती. सेकंड प्राइज. मृणाल कळसकर.
सभी क्लास मित्रांनो नागपुरात धमाकेदार इस्लामपूरनं नाव गाजवलेलं आहे. Cheers for dance and dance. सगळ्याच्या सगळ्या डान्सचे नंबर आलेले आहेत आपले. प्रत्येकाचा पहिला नंबर आलेला आहे. आमच्याकडे सगळ्यांचा नंबर पहिला खरं सगळ्यांचा नंबर पहिला आलेला आहे. सगळी पोरं खुश आहेत. आणि इकडे बघा हे असं सगळ्यांच्या बरोबर होतं. फाउंडिंग मेंबर यांनी कोरिओग्राफी संपूर्ण यांची त्यामुळे सगळे श्रेय आमच्या तिघांचं आहे. आमच्या इकडे. 9च्या 9 डान्स होते. 9च्या 9 डान्सचे नंबर आलेले आहेत. त्यामुळे सगळे खुश आहेत. सगळे वातावरण भारावलेलं आहे. चला चला पोरांनो. फोटो काढू फोटो. आम्ही ईश्वरपूरमध्ये आलेलो आहोत. आमचे टोटली 9 परफॉर्मन्सेस होते. त्यामधील आय थिंक 8 परफॉर्मन्स फर्स्ट प्राईज आणि 1 सेकंड प्राईज भेटलेला आहे. आणि थोडक्यात ABSSमध्ये सांगायचं म्हटलं तर ABSSबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप छान अशी प्रोसेस रजिस्ट्रेशनपासून चला तर मित्रांनो अगदी एनर्जेटिक वातावरण आहे. सगळे ओ हिला दाखव ना जरा नाचत. खूप मस्त वातावरण आहे. सगळ्यांचे नंबर आलेत. पहिले नंबर आले. नको नाही लई दिसलं ना. खालच्या प्रॉपर्टी घातलेली नाही बाळांना आमच्या. चला तर सर प्लॅन काय आहे आता? आता पुढे आता ठरायचं अजून अजून ठरायचं करायचं आहे. नाही, एकदा तीच- एक Way to Andaman. Yes. Yes. चला जायचं आहे. माइट बी आपण राजीव गांधी नॅशनल पार्क आहे तो एक बघायचं डोक्यात आहे. इस्कॉन टेम्पल किंवा कुठलं तरी एखादं टेम्पल म्हणजे 2 कुठली तरी ठिकाणी फिरायचे आहेत. इन बिटवीन स्नॅकच खायचं आहे. नाश्त्याचंच वगैरे सगळे खाणार आहे आपण आणि मग संध्याकाळी वगैरे जाताना जेवायचं असा प्लॅन आहे. खरं सगळे आता गाडीचं वातावरण चार्जेस असणार आहे का नाही पूर्ण. सगळे खुश आहेत. खुश का असणार नाही. सगळे नंबर फर्स्ट प्राइज मध्ये आले. ओके चलो. जेवण जाहीर झालेलं आहे. जेवणाची निर्मिती झालेली आहे अशा तऱ्हेने. फक्त याला जेवण लई घालणार. ओ खाली नको. मित्रांनो आलेलो आहे आपण राजीव गांधी नॅशनल पार्कच्या तिथं. आता तिथं फिरायला वेळ लागणार आहे त्यामुळे आपण काय केलं की फोटोबा काही बघितलेलं नाही सगळ्यापासून. त्यामुळे पुलाव घेतलेला आहे. नॅशनल पार्कच्या बाजूला बघा डाव्या साईडला संपूर्ण एक लाईनच आहे. त्या ठिकाणी आलो आहे. सर लय स्वस्त आहे. लय स्वस्त आहे एकदम. खिशाला परवडणार आहे. त्यामुळे आम्ही 2-3 डिशेस मागवले बघ ना. लय स्वस्त आहे. त्यामुळे पुलाव मागवला आहे. मी फक्त किती रुपये 100 रुपये सांगितलेला. आम्ही जरा म्हणलं जास्त स्वस्त वाटतं जरा महाग करा मग 80 केलं तुम्ही. टेस्टला कसं ठीक आहे. पुलाव खाऊन घेतो आणि मग आपण पार्क बघायला जाऊ. चला मित्रांनो उद्यानात आलेलो आहे आपण आणि तिकीट होतं 60 रुपये आणि 20 रुपये. 60 रुपये मोठ्यांसाठी आणि 20 रुपये लहानांसाठी. आता महत्त्वाचं चॅलेंज आहे ह्या गँगला सगळ्या मॅनेज करणं. इथून आपण आत आलो आहे. बाटल्या वगैरे असल्या चालतात खरं ज्या साध्या असतात त्या साध्या बाटल्यासाठी तुम्हाला 10 रुपये अनामत रक्कम भरावी लागते आणि परत जाताना दाखवल्यानंतर ते 10 रुपये देतात. चला आता शॉर्ट बघा. सगळं काही सांगत बसणार नाही. माकड आहे बघा इथं. माकड फक्त दाखवतो. चला
मित्रांनो झू फिरून आलेलो आहे आणि झू फिरल्यावर जशी अवस्था होती तशीच झालेली आहे. संजना, काय झालं? आणि काय झालं? मला पहिल्यांदा गाडीत गेलो मी बसणार. अक्षरशः पायाचं काय झालं प्रथम वाट लागल्या वाट लागलेली आहे चालून चालून. तर सगळं शेवटपर्यंत आम्ही गेलो. सिंह, वाघ, पांढरा वाघ आणि काय होतं बिबट्या, त्या कोल्हा बिल्ला सगळं साप बीप सगळं बघून आलेलं पडलं वाईट अवस्था झालं पोरांची. आता हे बघा ही गाडी आकृती आली बघा आकृती आली बघा. आकृती आकृती आकृतीनं 2 वेळा नाही नाही तुझं नाव नाही आहे. तुझं नाव नाही आहे. भरपूर तुझं नाव नाही आहे ना. बघा काय बोलत नाही म्हणजे हिचं नाव नाही आहे. तुझं नाव नाही आहे ना. नाही म्हणली नाही मला मगाचपासून नाही म्हणलं. चला जाऊया आता. काय पुढलं तर प्लॅन करण्याचं काय हे नाही आहे, त्राण नाही आहे. तर सगळे काय म्हणतात त्याचं बघा. चला तर मित्रांनो 7:30 वाजलेत आणि आपण इथं चहासाठी ब्रेक घेतलाय. तर बघा मस्तपैकी चहा घेतलाय, त्यासोबत असे रोल घेतलेत आणि समोसा घेतलेत असं. आणि ज्ञानूला भूक लागल्या म्हणून ज्ञानू काय घेतलं बघा, सगळं कुरकुरे घेतल्यात. सगळे आम्ही मस्तपैकी बरोबर रोडच्या साईडला बरोबर चहा प्यायला थांबलोय. तर आता चहा पिऊन घेऊ. चला मित्रांनो जेवण मागवलेलं आहे आणि चिकन घेतलेलं आहे पार्टी करायची आहे. त्यामुळं काय काय आहे संजना ताटात? चिकन चिकन मसाला, अंडा करी, रस्सा आणि लाल रस्सा आणि पांढरा आणि असं आहे. रोटी मस्त. अजून खायचं आहे, मी आता ही खाल्लेलं नाहीस काय? खावा तुम्ही खावा. होय. एक रोटी द्या. ठीक आहे छान आहे. रस्सा सुद्धा चांगला आहे. ओव्हरऑल लहान मुलांना मोठ्यांना दोघांना आवडेल असं आहे. जास्त तिखट नाही का नाही समजा, एकदम बॅलन्स आहे. तर अवस्था बघा सगळ्यांची. दोंड बघा. किती वाजले की किती दिसते का? 10:32. चला जेवतो. चला मित्रांनो जेवून झालेलं आहे आता. घरी जायचं दमलेत सगळे. खरं काही तर कुठं तर आईस्क्रीम वगैरे घ्यायचं. आता इथं होता खरं ते लयच कंडका होता. त्यामुळे चांगला कुठं तरी मिळतोय का बघा. चला आईस्क्रीम किती दिला एवढा आईस्क्रीम? तिला आता कसा तिथं नव्हता ते एवढा, त्याला अरेंज करून दे म्हटलं. परत गाडी कुठं हायवेवरनं खाली घ्यायची. चला आईस्क्रीम ट्रीट देऊया सगळ्यांना आणि ट्रिप एंड करूया. चला की असं ते पोरं एवढं ही केलं. चला नंबर आमच्या बी नाही आणू झाला की. नंबर आमच्या बी नाही आणू झाला. घ्या एक 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 काय तर आपल्याला टाइमपास लागणारच आहे. कस्तुरीचं हा, नाम आहे. मग कसं व्हायचं तुझं? काय आईस्क्रीम खाऊ शकत नाही. ड्रायव्हरना पण द्या. क्या ही कर सकते हैं अब. ए, इथं बघ. तुझ्यासाठी हो मग काय. स्वतःसाठीच पैसे दे. हा घ्या. चमचे पण द्या. पप्पा चमचा द्या. बाळा एवढा माझा मोबाईल चम्मच. सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. फ्रेश होती जरा. इकडे बघायला ओके कॅमेरा. तू दिसते ना बाहेर. फ्रेश हो ग. थँक्यू सो मच. अरे याला एक रस मी घ्या. तिला वळली येते, भारी वाटते. अगं,
अभिनंदन थँक्यू. पोरांचं घे रे प्रथम. या कस्तुरी नॅनो. ये पुढे अभिनंदन बाळ. अभिनंदन. थांबा एक. हा अभिनंदन. 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 ज्ञाना आणि एक आणि कोण राहिले? अभिनंदन. थँक्यू. चला सगळ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. अभिनंदन. चला तर मित्रांनो, बरोबर किती 6:15 वाजलाय बघा आणि पोचलेलो आहे. शेवटला झोप कंट्रोल झाली नाही. खरं आल्यावर मस्तपैकी सेलिब्रेशन केलं गाडगे फॅमिलीनं. मी बघितलं असेल, त्यामुळं खूप छान फ्रेश झालो परत. फ्रेश झालं. तर आजचा आमचा 2 दिवसाचा हा ज्ञानेश्वरीच्या डान्स ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. भेटूया फुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सायनारा. जय हिंद. जय महाराष्ट्र.